मी काकासाहेब डावरे, रावण साम्राज्य सेनेचा अध्यक्ष। परभणी येथे झालेल्या हल्ल्यामध्ये अनेक निरपराध लोकांचा जीव गेला, अनेकांची मानसिकता बिघडली गेली आणि ते वातावरण देशामध्ये अनुचित प्रकार घडू शकते यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आपण सर्व जाती धर्मातील धर्मगुरू, भारतीय संविधानप्रेमी या ठिकाणी उपस्थित आपण बोलवलेले आहेत आणि देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा असतील, महाराष्ट्रामध्ये सर्वांना हा मेसेजसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की आम्ही सर्व जाती धर्मातील धर्मगुरू राज्यघटनेला मानणारे आहोत आणि राज्यघटनाच ही सर्वांचा ग्रंथ आहे, यासाठी हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। या शीख धर्माचे धर्मगुरू असतील, ईसाई धर्माचे धर्मगुरू असतील, बौद्ध धर्माचे धर्मगुरू असतील, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू असतील, या सर्व जातीतील धर्मगुरू आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि एक संदेश देणार आहेत की आम्ही या राज्यघटनेचे पाईक आहोत, आम्ही राज्यघटना मानतो आणि राज्यघटनेने दिलेला मार्ग आम्ही अवलंबत आहोत। कसल्याही प्रकारची हिंसा होऊ नये, कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, एकोपा निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। काय सांगाल आपण? 10 डिसेंबरला परभणी इथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जी संविधानाची जी उद्देशिका होती त्या उद्देशिकेचे विटंबना करण्यात आली होती आणि विटंबना केल्यानंतर ते सर्व त्याचे प्रसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळले आणि ते जो याचा ते 11 तारखेचा जो निषेध मोर्चा होता त्या मोर्चामध्ये हिंसक वळण लागलं आणि काही समाज विघातक शक्तींनी जाणीवपूर्वक काही वाईट असं कृत्य करून वाईट घटना घडून आणल्या आणि त्याच्यामुळं असंख्य अशा भीमसैनिकांना पोलिसांनी मारलं। त्याच्यामध्ये एका भीमसैनिकाचा मृत्यू झाला आणि हे जे वातावरण आहे ते वातावरण पूर्ण या देशात, महाराष्ट्रात तीव्र झालं आणि त्याचे सगळे पडसाद उमटले आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे। हे नेहमीच प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात वारंवार हे अशा या निषेधाच्या घटना तर होत, निषेध करणं तर आवश्यकच आहे, परंतु याच्यामध्ये समाज विघातक शक्ती एक वेगळंच काहीतरी करू पाहत आहे आणि आपल्या जे देशात किंवा महाराष्ट्रामध्ये जी अस्थिर स्थिती निर्माण झालेली आहे ती स्थिती कुठंतरी शांत झालेली आहे। म्हणून आज आम्ही इथे सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूला बोलवून एकत्र येऊन आम्ही एक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत। आपला हा देश संविधानावर चालतो आणि संविधानाच्या ज्या काही कृती करायच्या आहेत, जे काही तुम्हाला निषेध नोंदवायचा आहे ते संविधानिक पद्धतीनंच नोंदवावा, तिथे कुठल्याही हिंसक पद्धतीनं कुठलीही हिंसक पद्धत वापरू नये असं आम्ही आवाहन करतो आणि या शांतता कमिटीच्या वतीनं सुद्धा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण शांततेनं ह्या काय सांगाल या मौनव्रतीच्या संदर्भाने? सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेंना क्रांतिकारी जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे या तमाम महापुरुषाचं हे महाराष्ट्र आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं जे संविधान लिहिलं की या देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे आणि बुद्ध हे शांतीच्या मार्गावर चालून या देशामधल्या तमाम मानव जातीला एक शांतीचा मार्ग दाखवला। पण बाबासाहेबाच्या संविधानाच्या नंतर या लोकांनी या देशामध्ये जे मनुवाद आज निर्माण झाला आहे आणि जेव्हापासून मोदी सरकार या देशामध्ये आली आणि काल 2018मध्ये EVMच्या माध्यमातून जे देवेंद्र फडणवीस सरकार या महाराष्ट्रात आली, परत ती पडली, परत आता 2024मध्ये आली आणि हे जे मनुवादी, जातीवादी, आतंकवादी, RSSवादी जे या महाराष्ट्रामध्ये सरकार आली, हे महाराष्ट्रीयन असून सुद्धा आणि जे परभणीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला जे शासनाच्या वतीनं संविधान कृती फ्रेम त्या ठिकाणी तयार केलेलं होतं, हिंदुवादी संघटना 10 तारखेला त्या ठिकाणी मोर्चा काढतील आणि त्या दिवशी संध्याकाळी त्या फ्रेमचं नासधूस करतील आणि हा संविधानाच्या पुस्तकावर किंवा संविधानावर हल्ला करणं म्हणजे देशद्रोहीचा गुन्हा आहे आणि ज्या माणसाने केलं तो माणूस
त्याची जात, त्याचे सरकार, त्याच्या पाठीमागं असलेली लोक आणि आज जे परभणी एवढं मोठं पेटलं आहे आणि या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी जो वटर समाजाचा आमचा भीम योद्धा होता आणि विजयदादा वाकोडे या महाराष्ट्राचं नाक होतं, या 2 लोकांचं बलिदान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे सर्व काही 5 दिवसाच्या सरकारमध्ये 5 दिवसाच्या म्हणजे 5 तारखेला शपथविधी झाली आणि 10 तारखेला परभणीवर हल्ला झाला. म्हणून या देवेंद्र फडणवीस आणि त्या सरकारने तर या महाराष्ट्राचा राजीनामा द्यावा, सरकारचा राजीनामा द्यावा आणि या सर्व जाती धर्माच्या लोकांना आज हे जे वातावरण जे निर्माण झालेलं आहे तर हे कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना आवडणं चाललं आहे. म्हणून सर्व जाती धर्माची लोक हे नांदेडमधले मग ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, मराठा असतील, सर्व जाती धर्माची धर्मगुरू या ठिकाणी आयट्या या ठिकाणी माननीय आमचे सर्वांचे नेते श्यामदादा निलंगेकर आणि काकासाहेब डावरे ज्यांनी या ठिकाणी मौन व्रत ही जे स्टेज या ठिकाणी तयार केलेले, या ठिकाणी सर्व जातीचे धर्मगुरू या ठिकाणी येणार आहेत, भेट देणार आहेत आणि या महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना हे विनंती करणार आहेत की परभणीमध्ये जे झालेला हल्ला आहे तर हा हल्ला मनुवाद्यांच्या विचारांचा हल्ला आहे आणि तो कुठंतरी ते शांत झाले पाहिजे. त्या ठिकाणी ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे वापस घ्यावे. जी लोक जेलमध्ये आहेत त्यांना मोकळं करण्यात यावं, त्यांचं मेडिकल करण्यात यावं. काल सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब विजयदादा वाकोडेंच्या अंत्यविधीला आम्ही त्या ठिकाणी होतो. जेलमध्ये असलेल्या माझ्या सर्व भीम योद्धांना बहुजन समाजाची लोक आहेत त्यांना अतिशय बेरहमी पद्धतीनं मारहाण केलेली आहे. कित्येक जणांचा जीव जाईल याचा भरोसा नाही. आम्ही तिथल्या SP, तिथल्या IG आणि तिथल्या वकिलांना जेव्हा आम्ही भेटून चर्चा केली तर तिथलं कोर्टसुद्धा विकलेलं आहे.